मला हा विषय बोलायचाच होता. मला समजलं नाही. आता ती बदलापूरची जी घटना आहे, आमच्या पक्षातल्या महिला सेनेने ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली. पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे. म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली आहे, वाचून दाखवू. आत्ता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते तर रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते, हे आत्ता एक बदलापूरचं प्रकरण आलं, अत्यंत दुर्दैवी. या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि ह्याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून. मग आता साधी गोष्ट आपण बघूया. त्या कोणते दिल्लीत प्रकरण झालं होते, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती निघृण प्रकारे झाला. त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली. आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा.